पार्टी नेहमी धोरणात्मक गोष्टींवर काम करायचा प्रयत्न करत असते। चुकीच्या पद्धतीने जी काही कामं होत आहेत, प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जी काही कामं होतात ती थांबवल्याशिवाय त्याच्यामध्ये जो काही टक्केवारीचा पार्ट असेल, त्याच्यामध्ये तुमच्या करप्शनचा पार्ट असेल, तो थांबवल्याशिवाय खऱ्या अर्थानं कोल्हापूर विकसित होणार नाही। सगळ्याच पक्षाची सत्ता महापालिकेत येऊन गेलेली आहे, पण कुठल्याही पक्षामध्ये धमक नाही राहिली की त्यांनी हद्दवाढ करून दाखवली, कुठल्याच पक्षामध्ये धमक नाही राहिली की त्यांनी रस्ते तयार करून दाखवलेत। महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आम्ही 4 दिवसापूर्वी गेलो होतो। कारभाऱ्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं होतं या महापालिकेत काय राहिले नाही, महापालिका कंगाल झाल्या। विरोधक नावाची गोष्ट या सरकारला ठेवायचीच नाही शिल्लक। लोकशाही मजबूत व्हावी अशा पद्धतीची भूमिका ह्या सरकारनं कधीच नाही घेतली। उलट जो विरोधातला बाद माणूस आहे तो त्यांना चांगला वाटते, पैशाच्या ताकदीवर ते त्याला वळवून घेतात। एखादा त्यातल्या त्यात चांगला माणूस असेल की जो पैशाला बळी पडणार नाही, त्याला EDCBIच्या माध्यमातून वळवून घेतलं जाते। आणि म्हणून कोल्हापूरच्या या राजकारणामध्ये दिशा देण्यासाठी आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं निवडणुकामध्ये उतरणार, सामोरं जाणार। सर की कोल्हापूरमधील स्थानिक लेवलचे तुमचे आवडते नेते कोण आहेत? कोल्हापूरच्या राजकारणात नेहमीच आंदोलनं, सत्तेची समीकरणं आणि पर्यायांची चर्चा रंगत असते। याच पार्श्वभूमीवर आज आम आदमी पार्टी भूमिकेबद्दल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी खास बोलण्यासाठी आज आपण आम आदमी पार्टीचे संघटक सचिव संदीप देसाई सर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। नमस्कार सर, ताराणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आणि कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर नेहमीच आपण लक्षवेधी आंदोलनं केलेली आहेत आणि ही आंदोलने होत असतात, पण किती आंदोलनं यशस्वी झालेत एक आंदोलक म्हणून काय सांगाल? सर्वप्रथम मी तुमचं मनापासून खूप खूप आभार मानतो, कारण बरेच दिवसापासून आपली चर्चा चालू होती, एकदा भेटायचं बोलायचं, तर आज त्याचा तुम्ही योग जुळवून आणलात, त्याच्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो। कोल्हापुरातली परिस्थिती जर बघितली तर कोल्हापूर हे ज्वलंत शहर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण केंद्रातला विषय असू दे, राज्यातला विषय असू दे, कोल्हापूर महानगरपालिकेतला विषय असू दे, जिथं जिथं चुकीच्या पद्धतीनं सरकार काम करतात, प्रशासन काम करते, त्याचा प्रभावीपणे आवाज जर कुठं उमटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापुरात उमटतं। आणि मग त्याच धर्तीवर आम आदमी पार्टीसुद्धा कोल्हापूरमध्ये जिथं जिथं चुकतं आहे तिथं तिथं काही ठिकाणी इंडिव्हिज्युअली, काही ठिकाणी समविचारी पक्षांची, संघटनांशी हात मिळवून आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेते, मुद्दे हिरारीनं उचलते। जर आपण आम आदमी पार्टीची कारकीर्द हातात घेतली, आंदोलनं बघितली तर खूप चांगलं यश आम आदमी पार्टीला आंदोलनाच्या माध्यमातून मिळालं आहे, खूप चांगल्या लोकांना न्याय मिळाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। मी खास करून 1-2-4 उदाहरणं सांगेन एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये। जसं की महानगरपालिकेमध्ये टिप्पर चालक काम करतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर टिप्पर चालकांना किमान वेतनाचा लाभ मिळाला पाहिजे असं महानगरपालिकेच्या नोटिफिकेशनमध्ये आहे किंवा तशा पद्धतीचा कायदा आहे, पण दिलं जात नव्हतं। जिथं एक 20,000 मिळायला पाहिजे होते तिथं 7-8 हजारवर त्यांना काम करून घेतलं जायचं। तर ते आंदोलन आम्ही उभा केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळालं। आज जवळपास 15,000 ते 18,000च्या आसपास त्यांना पेमेंट हातात मिळते, म्हणजे ॲटलिस्ट डबल पेमेंट आम्ही त्यांना करून दिलं। त्याचबरोबर आम आदमी पार्टी नेहमी धोरणात्मक गोष्टींवर काम करायचा प्रयत्न करत असते। जसं की शालेय पोषण आहारचा एक आपण विषय बघितला, तर हा शालेय पोषण आहारचा जसं महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जे मुलं जातात त्यांना पोषण आहार दिला जातो आणि मग ती पॉलिसी कशी होती की बचत गटाच्या माध्यमातून तो आहार दिला जायचा, पण केंद्र सरकारनं ती पॉलिसी बदलली। म्हणजे बचत गटाला काम मिळायच्याऐवजी केंद्र सरकारनं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामं द्यायला सुरुवात केली आणि मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम देत असताना बचत गटांच्या हातचं काम गेलं आणि कॉन्ट्रॅक्टसुद्धा एका कॉन्ट्रॅक्टरच्या अंडर जवळपास 10,000 मुलं त्यांनी दिले। 10,000 मुलांचा स्वयंपाक करणं क्वालिटीचं होऊच शकत नाही, वेळेत पोचूच शकत नाही। अशा सगळ्या गोष्टींवर आम्ही पुन्हा एकदा आवाज उठवला होता आणि ती जी काही महिला बचत गट आहेत त्यांना पुन्हा आम्ही ते काम मिळवून दिलं होतं।
अशी छोटी मोठी सातत्यानं आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही बरीच कामं केलीत आणि बहुतांश सगळीच आंदोलनं आमची म्हणजे एक आहे की आंदोलन करण्यापुरतं आम्ही ठेवलेला नाही इशू, तो तडीला लावायचा, त्या दृष्टिकोनातूनच आंदोलन डिझाईन करायचं फ्रॉम स्टार्ट टू एंडपर्यंत. त्यामुळे यश चांगल्या पद्धतीचं आपल्याला कोल्हापुरात मिळालं असं म्हणायला काय हरकत नाही. आता सरांनी सांगितलं की टिप्पर चालकांचे प्रश्न असू देत किंवा मग पोषण आहाराचा जो प्रश्न आहे तो त्यांनी कशा पद्धतीनं सोडवला, त्यांच्या कालावधीत त्यांनी यासाठी आंदोलनं केली आणि ती आंदोलनं केवळ केली नाही, ती तडीस नेलीच देखील. मी याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न विचारते सर. आता आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत, तर त्या निवडणुकांमध्ये आता आपली भूमिका काय असणार आहे? आम आदमी पार्टीची जी स्थापना आहे तीच ह्या सिस्टमच्या विरोधात लढण्यासाठी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. दिल्लीमधली जी काही आम आदमी पार्टीची वाटचाल आहे ते सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला तुम्ही प्रश्न हातात घ्या, प्रश्न सोडवा, त्यांच्या भूमिका समजून घ्या. राजकीय भूमिका काय महत्त्वाची असते, सत्तेमध्ये जाण्यासाठी आम आदमी पार्टीची का निवड करायला पाहिजे हे लोकांच्यापर्यंत पोचवा, त्या माध्यमातून सत्तेत जावा आणि सत्तेचा वापर लोक करण्यासाठी करा. ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे, वाटचाल राहिलेली आहे. तशाच पद्धतीची भूमिका आम्ही कोल्हापूरमध्ये घेऊ. कोल्हापूरमध्ये जी काही बजबजपुरी चालू आहे, कारभाऱ्यांचं जे टोळकं काम करतं आहे, चुकीच्या पद्धतीनं जी काही कामं होत आहेत, प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जी काही कामं होत आहेत ती थांबवल्याशिवाय त्याच्यामध्ये जो काही टक्केवारीचा पार्ट असेल, त्याच्यामध्ये तुमच्या करप्शनचा पार्ट असेल, तो थांबवल्याशिवाय खऱ्या अर्थानं कोल्हापूर विकसित होणार नाही. आणि म्हणून कोल्हापूरच्या या राजकारणामध्ये दिशा देण्यासाठी आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं निवडणुकामध्ये उतरणार, सामोरं जाणार आणि मला खात्री आहे या कामाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सत्तेपर्यंत पोचू. आता सर मग महापालिकेत नव्या नेतृत्वाची गरज निर्माण झाली असं तुम्हाला वाटतंय का? आणि असं नेतृत्व महापालिकेत तुम्ही पुढे आणू शकाल का? 100% महानगरपालिकेची गरज आहे की आता नवीन नेतृत्व तयार व्हायला पाहिजे. त्याचं जर कारण बघितलं, सगळ्याच पक्षाची सत्ता महापालिकेत येऊन गेलेली आहे, पण कुठल्याही पक्षामध्ये धमक नाही राहिली की त्यांनी हद्दवाढ करून दाखवली. कुठल्याच पक्षामध्ये धमक नाही राहिली की त्यांनी रस्ते तयार करून दाखवलेत चांगले. आज काय रस्त्याची परिस्थिती आहे तुम्ही बघताय. म्हणजे मी अतिशय जबाबदारीनं सांगतो मॅडम तुम्हाला, महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आम्ही 4 दिवसापूर्वी गेलो होतो आणि पुढारी कारभारी म्हणूया आपण, कारभाऱ्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं होतं या महापालिकेत काय राहिले नाही, महापालिका कंगाल झाल्या. अरे कंगाल केली कुणी? कंगाल ह्याच नेतृत्वानं केलेले आहे जे सातत्यानं पुढं दिसतंय, जे हस्तक्षेप करत आहेत, जे कारभारांचं टोळकं आहे. म्हणून हे बदलावं लागेल आपल्याला. आणि बघा पर्याय आपल्याला शोधावे लागतील, पर्याय नवीन द्यावे लागतील, लोकांच्यापर्यंत पोचावं लागेल. त्याच्याशिवाय कोल्हापूरची डेव्हलपमेंट होऊच शकत नाही. 100 कोटी रस्त्यासाठी आले. 100 कोटी येऊन किती दिवस झाले? 3-4 महिन्यापूर्वी 100 कोटी, 5-6 महिन्यापूर्वी कामं सुरू झाली. 3-4 महिन्यापासून आमची आंदोलनं सुरू आहेत. आणि आज परिस्थिती काय? पहिल्या पावसामध्ये तुम्हाला मी सांगतो मॅडम, दसरा चौक ते संभाजीनगर हा रोड आहे, जवळपास 2.25 कोटीचा रोड आहे. पहिल्या पावसात रोडच्या चिंधड्या उडाल्या, म्हणजे खड्डे पडायला लागले. हे क्वालिटीचं काम, त्याच्यावर लक्ष कोणी ठेवायचं आहे? अधिकाऱ्यांनी ठेवायचं. त्याच्यावर अंकुश कोणी ठेवायचं आहे? लोकप्रतिनिधी. कोणच करत नाही. म्हणून पर्यायी कुठंतरी जावं लागणार त्याच्यामध्ये आणि पर्यायी नेतृत्व शोधावं लागेल, कोल्हापूरकरांना उभं करावं लागेल, निवडून आणावं लागेल. ही जसं आम आदमी पार्टीच्या लोकांची जबाबदारी आहे तशाच पद्धतीनं जनतेची सुद्धा जबाबदारी आहे. आणि दोघांनी एकत्र मिळून काम केलं तर नवीन नेतृत्व 100% उदयाला येऊ शकतं. जसं भाजपची एक वेगळी विचारसरणी आहे, काँग्रेसची एक वेगळी विचारसरणी, इतर राजकीय पक्षांपेक्षा आपले आम आदमी पार्टीची एक वेगळी विचारसरणी. काय नेमकी विचारसरणी असं तुम्हाला वाटतं? आणि आता ते वेगळं असल्याचा जर दावा करत असेल तर काय नेमकी विचारसरणी आणि ती विचारसरणी पुढे येऊ शकेल का? हो, 100% बघा, या आम आदमी पार्टीचा जर तुम्ही प्रवास बघितला ना, विचारसरणी लोकांना कधी जाणवते? सत्तेत गेल्यानंतर जाणवते. सत्तेच्या आधी सगळेच व्यवस्थित बोलत असतात. म्हणजे कुठलाही पक्ष घ्या, म्हणजे कोल्हापूरची हद्दवाढ आपण एक साधं उदाहरण धरू. कोल्हापूरमध्ये आपण चर्चा करतोय की ज्यावेळी सत्ताधारी असते त्यावेळी विरोधक म्हणतात आम्ही हद्दवाढ करणार. विरोधक ज्यावेळी सत्तेत जातात त्यावेळी जे सत्तेतले विरोधक झालेले असतात ते म्हणतात हद्दवाढ आम्ही करून दाखवतो. आजपर्यंत झालं नाही.
तसंच स्टेटमध्ये आहे, तसंच नॅशनलमध्ये आहे. पण आम आदमी पार्टीचं वेगळेपण जर तुम्ही मला विचारला तर बघा, त्यांनी जी कमिटमेंट केली होती लोकांना की आम्ही जर सत्तेमध्ये गेलो तर आम्ही लाईट बिल आम्ही 200 युनिटपर्यंत फ्री देणार, 20,000 लिटर आम्ही पाणी फ्री देणार, अजूनसुद्धा लोक त्या गोष्टीला भुलतात. म्हणजे त्याची गरज आहे लोकांना, स्वच्छ पाणी मिळणं, मुबलक पाणी मिळणं, व्यवस्थित पाणी मिळणं गरज आहे लोकांना. त्याचबरोबर त्यांनी जी कमिटमेंट केली होती, आम्ही शाळा चांगल्या करू, 100% इंटरनॅशनल लेवलला आपल्या शाळेचं मॉडेल वाखाणलं जात आहे, आम्ही आरोग्य व्यवस्था चांगली करू. मोहल्ला क्लिनिकसारखी कन्सेप्ट बाहेरच्या देशातनं येऊन लोक बघून जात आहेत की मोहल्ला क्लिनिक काय आहे, म्हणजे तुमच्या मोहल्ल्यामध्ये तुमचं आरोग्य कसं चांगलं राहील, तुम्ही कसे व्यवस्थित राहाल याच्याकडे पूर्ण. म्हणजे ही जी काही मुद्दे आहेत जे लोकांना आत्ता गरजेचे आहेत, बेरोजगारी संपवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी 9वी-10वीच्या मुलांना व्यवसायामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही उतरू शकता याची ट्रेनिंग दिलेली आहे. तर हे जे काही शाश्वत विकासाचं मॉडेल्स आहे हे दिल्लीमध्ये राबवलं गेलं, पंजाबमध्ये राबवलं जातं आहे, आणि म्हणून हे वेगळेपण आहे, हे इतर पक्षांना जमलेलं नाही आजपर्यंत. कोल्हापूरच्या जनतेनं आपला पर्याय म्हणून बघावं का? 100% बघावं लागेल. कारण गेले 4.5-5 वर्षामध्ये मी अतिशय अभिमानानं सांगतो मॅडम तुम्हाला, एकही रुपयाची सेटलमेंट न करता ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टीनं आंदोलनाच्या माध्यमातून जी काही छोटे मोठे म्हणूया आपण, जे छोटे मोठे बदल केलेले आहेत, ज्या सुविधा मिळवून दिलेल्या आहेत, आणि अतिशय निपक्षपातीपणे रस्त्यावर उतरून एक विरोधकापेक्षा पुढं जाऊन जे काम केलेलं आहे ना, त्याला कुठंतरी कोल्हापूरकर न्याय देतील अशी खात्री आहे मला, 100% खात्री आहे. फक्त आंदोलन करून प्रश्न सुटतात असं तुम्हाला वाटतं का? काय सत्तेची जोड असल्यावरच प्रश्न सुटतात असं वाटतं? नाही, हे बघा, सत्तेची जोड जर असेल तर प्रश्न लवकर सुटतात. किंबहुना मी असं पुढं जाऊन म्हणेन त्याच्या की सत्तेत एखादा नैतिकता असलेला जर पक्ष असेल, नैतिकता असलेली एखादी व्यक्ती असेल, तर मग प्रश्नच शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे एक वेगवेगळ्या अँगलने याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे मी आउट ऑफ बॉक्स जाऊन तुम्हाला सांगतो की ग्रामस्वच्छता अभियान राबवल्यानंतर महाराष्ट्र स्वच्छ झाला होता ना, व्यक्ती एकच होता तो, पण त्याचा कन्सेप्ट त्यानं राबवला आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रभर स्वच्छता मोहीम सुरू झाली ना. व्यक्ती संपला, पक्ष तोच आहे, व्यक्ती संपला आणि मग विचार पण संपला. म्हणून सत्तेमध्ये गेल्यानंतर जी व्यक्ती नैतिकतेनं काम करू शकेल ती निश्चितपणे बदल 100% करणार अशी खात्रीसुद्धा आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य स्थापन केलं, राजा झाल्यानंतर राजेशाहीच्या माध्यमातून स्वराज्य स्थापन केलेल्याचं उदाहरण आहे ते. म्हणजे एखाद्या राजानं मनात आणलं तर प्रजेचं चांगलं होऊ शकतं हे शिवाजीराजांनी आपल्याला दाखवून दिलं. तसं एखाद्या आमदार खासदारांनी मनात आणलं, एखाद्या सरकारनं जर मनात आणलं, 100% चांगलं होणार. आणि मग त्या पद्धतीची भूमिका लोकांनी फक्त समजून घ्यावी लागेल की आपल्याला काय करायचं आहे पुढं. 100 कोटीचे रस्ते आणि डिफेंडर काय संबंध नेमका, काय सांगा? याच्यातनं आम्ही एक मेसेज द्यायचा प्रयत्न केला होता की 100 कोटीचा मुद्दा आणि त्याच्या आधीसुद्धा मी महानगरपालिकेच्या टक्केवारीच्या विरोधात वारंवार आम्ही बोलत आलो. आम्ही, मला आठवते अजून, 3 वर्षापूर्वी आम्ही टक्केवारीचा रावणसुद्धा जाळला होता महापालिकेच्या दारामध्ये. का? ही महापालिकेची सगळ्यात मोठी जर कीड कुठली असेल तर ही टक्केवारीची कीड आहे. ती कुणाकोणाला लागली आहे? कारभारी आहेतच, अधिकारी आहेतच. परवा तर एका अधिकाऱ्यानं बोलूनच दाखवला की कुणाचा रेट, कशा पद्धतीचा रेट काढला. रेट कार्डच त्यानं आपल्या मीडियासमोर मांडलं होतं त्या ड्रेनेजच्या याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. तर तसं आत्ता या 100 कोटी रस्त्याचा जर आपण हिशोब घातला साधा, 18% लोकप्रतिनिधींना दिले, म्हणजे 100 मधले 18 संपले. त्याच्यानंतर रॉयल्टी आणि टॅक्सेशन जर काढलं तर ते 10 ते 12% निघून जातात त्याच्यातले. त्याच्या पुढं आपण आलो तर अधिकाऱ्यांना काही पैसे द्यावे लागणार आहेत त्या रेट कार्डप्रमाणे, त्याच्यामध्ये 10 ते 11% निघून जातात. कॉन्ट्रॅक्टर स्वतःचा फायदा 10-12% घेणार, त्याला घ्यावाच लागेल. 2-2, 3-3 वर्ष विलं नाहीत, काम तर वेळेत पूर्ण करावं लागणार. असं जर सगळी आकडेमोड केली तर 100 कोटीपैकी फक्त 45 कोटीच्या आसपास कामावर खर्च होतील.
आणि म्हणून जे रस्ते उखडले जातात त्याच्यावर सर्वसामान्य माणूस रिक्षा चालवू शकत नाही, गाडी चालवू शकत नाही, त्याला लक्झरियस अशी डिफेंडरच चालवायला पाहिजे. आणि ते प्रतिकात्मक आंदोलन आम्ही केलं. ज्यांच्याकडे डिफेंडर आहे त्यांना ते समजून जाईल आम्ही आंदोलन का केलं आहे ते. आणि लक्झरियस गाड्या या कोल्हापूरच्या रस्त्यावर चालल्या जाणार, बाकी सगळ्या लोकांना वेदनाच होणार, हे प्रतिकात्मक भूमिका घेऊन आम्ही ते आंदोलन केलं होतं. आणि मला वाटतं ते खऱ्या अर्थानं तो जनतेचा आवाज होता. कारण बघा, तुम्ही गेलात कुठला एखादा आपल्या कोल्हापूरमध्ये एखादा पाहुणा जरी आला तर तो घरात आल्यानंतर कसले रस्ते आहेत रे तुमचे असं सहज बोलून जाते, सहज. हे कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि मग ही जी प्रतीक आहे ती किंवा ही जी काही सांगायची पद्धत आहे ती लोकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आमचं ते आंदोलन होतं. आता इतकं सगळं सांगितल्यानंतर आणखी एक प्रश्न असेल, महापालिकेच्या राजकारणात खरा विरोधक उरला आहे का? आता मुळात महापालिकेचं सोडूनच देऊ, आपण स्टेटच्या राजकारणामध्ये जरी बघितलं तरीसुद्धा कोण कधी कुठल्या पक्षातनं कुठं उडी मारून जाईल हे सांगता येणार नाही. सेम परिस्थिती महापालिकेची झाली आहे. विरोधक नावाची गोष्ट या सरकारला ठेवायचीच नाही शिल्लक. लोकशाही मजबूत व्हावी अशा पद्धतीची भूमिका ह्या सरकारनं कधीच नाही घेतली. उलट जो विरोधातला बाद माणूस आहे तो त्यांना चांगला वाटते, पैशाच्या ताकदीवर ते त्याला वळवून घेतात. एखादा त्यातल्या त्यात चांगला माणूस असेल की जो पैशाला बळी पडणार नाही त्याला EDCBIच्या माध्यमातून वळवून घेतलं जातं आहे. त्यामुळे विरोधकच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे विरोधकची जी जागा आहे ती मला वाटते की चांगल्या नेतृत्वानं ऑक्युपाय करायची परिस्थिती. विरोधक शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे लोकशाहीमध्ये विरोधक असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती येणाऱ्या काळामध्ये लोकांनीच ते ठरवावं की चांगला विरोधकसुद्धा आपल्याला, ताकदीचा विरोधकसुद्धा द्यावा लागेल. सर, आता एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय रोखठोक तुम्ही दिलेली आहेत. एक रॅपिड फायर राऊंड आहे आणि त्यामध्ये काही प्रश्न आहेत. तर हा प्रश्न विचारताना पहिला प्रश्न असा असेल की कोल्हापूरमधील स्थानिक लेवलचे तुमचे आवडते नेते कोण आहेत? सदाशिवराव मंडलिक माझे आवडते नेते होते. हे रोखठोक भूमिका, कुठंतरी त्याला विचाराची जोड असायची, तत्वांशी त्यांनी तडजोड केलेली नाही आहे. बाकीच्या जे नेतृत्व आपण बघतोय तर त्या नेतृत्वामध्ये विकासाची सातत्यानं कास धरणारी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. म्हणून सदाशिवराव मंडलिक माझ्यासाठी आदर्शवत राहते. केंद्रातील आवडते नेते म्हटलं तर कोणाचा उल्लेख कराल? मी संजय सिंगचा उल्लेख आवर्जून करेन. कारण ज्या पद्धतीनं आक्रमकपणे कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता ज्या पद्धतीनं ते प्रश्न लोकसभेमध्ये मांडायचा, राज्यसभेमध्ये मांडायचा, त्यांचा जो सपाटा लागलेला आहे, म्हणजे मोदी सरकारला हैराण करून सोडल्यासारखी परिस्थिती आहे संजय सिंगने. आणि असे नेते असायला पाहिजेत. असा एखादा नेता ज्यांचं काम तुम्हाला आवडतं आणि त्याच धर्तीवर जाऊन पुढं तुम्हाला काम करायचं आहे असं तुम्हाला वाटतं? तसं जर बघायला गेलं तर अरविंद केजरीवाल वन ऑफ द बेस्ट नेता माझ्या दृष्टिकोनात नाही, की त्यांना माहीत आहे लोकांच्या समस्या काय आहेत, कशा पद्धतीनं सोडवायला पाहिजे. बघा, तुम्ही सत्तेत गेल्यानंतरसुद्धा अरविंद केजरीवालचे जे काही मुद्दे होते त्यांनी कधी सोडले नाही. म्हणजे त्या पार्श्वभूमीतनं वरती आलेली व्यक्ती त्या मुद्द्याला धरून राजकारणात सत्तेत मिळाल्यानंतरसुद्धा बदल नाही झाला. असे नेते यायला पाहिजेत पुढं खरं. आणि कोल्हापूरमध्ये जर कोल्हापुरातलाच एक प्रश्न विचारायचा झाला तर सगळ्यात जास्त चांगलं काम कोणत्या नेत्याच्या काळात सर्वोत्कृष्ट काम झालं असं तुम्हाला वाटतं कोल्हापूरमध्ये? ते आता प्रायोरिटी जर आपण ठरवायची म्हटली तर प्रायोरिटी देणं फार मुश्किल आहे मॅडम याच्यामध्ये. कारण दीर्घकाळ टिकणारं लांब पल्ल्याचं काम कोणाच्या हातातनं झालं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठं काही जाणवत नाही आहे ते. कारण जर हां एखादं दुसरं काम भरीव असणं आणि सातत्यानं त्या कामाची पुढं काय म्हणू शकतो आपण की कास धरून पुढं जाणं असं नाही दिसत आपल्याला कुठं. त्यामुळे काही नेता असा नाही की ज्यांचं तुम्ही नाव सांगू शकाल? नाही, सांगायचं म्हटलं तर खूप सांगता येतील आपल्याला, पण ते तत्कालीन त्या पिरियड पुरती आहेत ना त्यांची कामं. मी म्हणते की विचारधारा म्हणूया आपण किंवा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण बघूया तर तसं मला नाव सुचत नाही आहे कोल्हापूरमध्ये की बाबा या व्यक्तीनं अतिशय कोल्हापूर सुजलम सुफलम केलं आहे असं मला कुठं. हां, त्यांच्या भागामध्ये
छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या प्रोजेक्टपुरतं चांगलं काम आहे प्रत्येकाचं, पण असं कोल्हापूरचं सुजलम सुफलम म्हटलं तर मला काही ते जाणवत नाही कुठं, म्हणजे तत्कालीन नेत्यांमध्ये म्हणते मी तुम्हाला. सर, तर आज आपल्याकडे आपचे प्रदेश संघटक संदीप देसाई सर आले. त्यांनी अतिशय रोखठोकपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. कोल्हापूरकरांच्या अपेक्षा मोठ्या आहेत आणि येत्या काळात आप खरंच पर्याय ठरते का हे पाहणं गरजेचं आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि मी सरांचा पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि आजचा कार्यक्रम इथं संपवते. धन्यवाद सर. नमस्ते.